आपल्याला वाटतं की सक्सेस मिळवण्यासाठी आपल्याला रातोरात काहीतरी खूप मोठा बदल करावा लागेल. आपण एकदम परफेक्शनच्या पाठीमागे धावतो आणि तिथेच सगळी गडबड होते. याच एका मोठ्या प्रॉब्लेमवर जपानच्या लोकांनी एक अतिशय भारी उपाय शोधून काढला होता, ज्याला ते कायझेन असं म्हणतात. आज आपण याच कायझेन पद्धतीबद्दल अगदी मनापासून खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत. ही पद्धत समजून घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आयुष्यात मोठे बदल घडवून आणण्यासाठी मोठ्या स्टेप घेण्याची अजिबात गरज नसते. कायझेन म्हणजे नेमकी काय, तर स्वतःमध्ये दररोज अगदी थोडी थोडी म्हणजेच 1% सुधारणा करत राहणं. ही पद्धत जपानमध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर सुरू झाली, जेव्हा त्यांचा सगळा देश उद्ध्वस्त झाला होता. त्यांना आपला देश आणि आपल्या कंपन्या पुन्हा उभ्या करायच्या होत्या, पण त्यांच्याकडे ना पैसा होता ना मोठी साधनं होती. तेव्हा त्यांनी ठरवलं की आपण एकाच वेळी सगळं बदलण्याऐवजी दररोज आपल्या कामात अगदी छोटी छोटी सुधारणा करूया, जी करायला काहीच त्रास होणार नाही. याच एका छोट्याशा सिक्रेटमुळे जपानच्या कंपन्यांनी संपूर्ण जगावर राज्य केलं. टोयोटा सारख्या कंपन्या याच कायझेन पद्धतीचा वापर करून जगातल्या सर्वात मोठ्या आणि यशस्वी कंपन्या बनल्या. पण ही पद्धत फक्त बिझनेस पुरती मर्यादित नाहीये, ती आपण आपल्या रोजच्या आयुष्यात सुद्धा वापरू शकतो. आपण अनेकदा टीव्हीवर किंवा सोशल मीडियावर बघतो की कोणीतरी एका महिन्यात 10 किलो वजन कमी केलं किंवा कोणीतरी एकदम रातोरात करोडपती बनलं. हे बघून आपल्या सुद्धा एक्सपेक्टेशन खूप वाढतात. आपल्याला वाटतं की मला पण याच पद्धतीचे रिझल्ट्स हवे आहेत. पण रिॲलिटी खूप वेगळी आहे. खऱ्या आयुष्यात अचानक घडणाऱ्या गोष्टींपेक्षा सातत्याने केलेल्या छोट्या गोष्टी जास्त टिकतात. जेव्हा आपण एखादं खूप मोठं गोल ठरवतो तेव्हा आपल्या मेंदूला त्याची भीती वाटते. आपल्या मेंदूमध्ये अमिगडाला नावाचा एक छोटासा भाग असतो, ज्याचं काम आपल्याला धोक्यापासून वाचवणं इतकंच असतं. जेव्हा तुम्ही ठरवता की आजपासून मी दररोज 1 तास कठीण व्यायाम करणार, तेव्हा तुमचा मेंदू या मोठ्या बदलाला एक प्रकारचा धोका समजतो. त्याला वाटतं की हे खूप अवघड आहे आणि यामध्ये खूप एनर्जी खर्च होणार आहे. त्यामुळे तो तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करतो. तो तुमच्या मनात आळस किंवा कंटाळा निर्माण करतो. त्यामुळेच आपण कोणतेही मोठे संकल्प पूर्ण करू शकत नाही. पण जेव्हा तुम्ही कायझेन पद्धतीचा वापर करता तेव्हा तुम्ही तुमच्या मेंदूला एक प्रकारे हॅक करता. कायझेनमध्ये आपण इतकी छोटी स्टेप घेतो की आपल्या मेंदूला त्याची भीतीच वाटत नाही. समजा तुम्ही ठरवलं की मला रोज फक्त 1 मिनिट चालायचंय. आता 1 मिनिट चालणं हे इतकं सोपं आहे की तुमचा मेंदू त्यावर काही विरोधी करणार नाही आणि त्याला काही फरकही पडणार नाही. तो म्हणतो की अरे 1च मिनिट तर आहे, मग करूनच टाकूया. आणि एकदा की ती सवय लागली की तुम्ही हळूहळू तुमचा वेग वाढवू शकता. मेंदूला न घाबरता स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याचा हा एक अतिशय स्मार्ट मार्ग आहे. सुरुवातीला आपण हेल्थ आणि फिटनेस विषयी बोलूया. समजा तुम्हाला वजन कमी करायचंय किंवा एकदम फिट राहायचंय. आपण सहसा थेट जिमची मेंबरशिप घेतो आणि पहिल्याच दिवशी खूप हेवी वर्कआउट करतो. दुसऱ्या दिवशी अंग इतकं दुखतं की आपण जिमला जाणं सोडून देतो. कायझेन पद्धत सांगते की सुरुवात अगदी शून्यापासून करा. पहिल्या आठवड्यात फक्त जिमला जाण्याचे कपडे घालण्याची आणि शूज घालण्याची सवय लावा. हो, फक्त शूज घाला आणि घरातच 5 मिनिटे चाला. हे ऐकायला खूप विचित्र वाटेल, पण याने तुमचा मेंदू त्या नवीन रुटीनसाठी तयार होतो. पुढच्या आठवड्यात घराबाहेर पडून फक्त 5 मिनिटे चालून परत या. त्याच्या पुढच्या आठवड्यात 10 मिनिटे चाला. जेव्हा तुम्ही अशा छोट्या छोट्या स्टेप्स घेताल तेव्हा तुमच्या अमिगडालाला अजिबात भीती वाटणार नाही. तुमची ती सवय इतकी पक्की होईल की तुम्हाला जिममध्ये जाणं किंवा वर्कआउट करणं ओझं वाटणार नाही. डाएटच्या बाबतीतही असंच आहे. जर तुम्हाला जंक फूड सोडायचं असेल तर ते एका झटक्यात पूर्णपणे बंद करू नका. जर तुम्ही रोज 2 चॉकलेट खात असाल तर उद्यापासून फक्त अर्धा तुकडा कमी करा. एक छोटा तुकडा कमी केल्याने तुमच्या शरीराला आणि मनाला काहीच फरक जाणवणार नाही. पण महिन्याभरानंतर तुम्ही ते चॉकलेट खाणं पूर्णपणे सोडून दिलं असेल. हाच तो कायझेनचा चमत्कार आहे, जो तुमच्या आयुष्याला आणि तुमच्या शरीराला कोणताही ताण न देता बदल घडवून आणतो. आरोग्यासोबतच आपल्या सभोवतालचं वातावरण सुद्धा आपल्या मनावर खूप मोठा प्रभाव टाकत असतं. आपण ज्या घरात राहतो किंवा ज्या डेस्कवर काम करतो तिथे जर खूप पसारा असेल तर आपल्या मनातही न कळत गोंधळ निर्माण होतो. तुम्हाला कधी असं वाटलंय का की घर खूप अस्ताव्यस्त आहे आणि ते आवरायचं म्हटलं की खूप कंटाळा येतो. आपण ठरवतो की रविवारी पूर्ण घर एकदम चकाचक करू, पण तो रविवार कधीच येत नाही. इथेही तुम्हाला तीच पद्धत वापरायची. पूर्ण घर एकाच दिवशी आवरण्याचा विचार मनातून काढून टाका. फक्त एक टायमर लावा आणि स्वतःला सांगा की मी फक्त
5 मिनिटं माझ्या खोलीतला पसारा आवरणार आहे. फक्त 5 मिनिटं. या 5 मिनिटात तुम्ही कदाचित फक्त 2 ते 3 पुस्तकं जागेवर ठेवताल किंवा तुमचे कपडे कपाटात ठेवताल. पण जेव्हा तुम्ही हे रोज करायला लागाल तेव्हा एका आठवड्यात तुमची खोली आपोआप स्वच्छ दिसायला लागेल. तुम्हाला कोणतंही मोठं काम केल्यासारखं वाटणार नाही, पण तरीही रिझल्ट तुमच्या डोळ्यांसमोर असेल. क्लीन आणि ऑर्गनाइज जागेत राहिल्यामुळे तुमचा फोकस वाढतो आणि डोक्यातले नको ते विचार कमी होतात. पुढचा अतिशय महत्त्वाचा टप्पा म्हणजे आपलं काम आणि आपलं करिअर. ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात आपल्याकडे अनेकदा खूप मोठे प्रोजेक्ट असतात. ते बघूनच आपल्याला टेन्शन येतं आणि आपण ते काम पुढे ढकलत राहतो. प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजेच काम पुढे ढकलण्याची सवय आपल्या सगळ्यांनाच असते आणि त्यामुळे नंतर एकाच वेळी खूप जास्त काम अंगावर येतं. यावर उपाय म्हणजे त्या मोठ्या कामाचे अगदी छोटे छोटे तुकडे करणे. जर तुम्हाला एखादा मोठा रिपोर्ट लिहायचा असेल किंवा कोणतीही मोठी असाइनमेंट पूर्ण करायची असेल तर स्वतःला सांगा की मी फक्त 5 मिनिटं लॅपटॉप उघडून बसेल आणि फक्त पहिले 2 शब्द लिहीन. जेव्हा तुम्ही फक्त 5 मिनिटासाठी काम सुरू करता तेव्हा तुम्हाला अचानक लक्षात येतं की तुमच्यामध्ये ते काम पुढे चालू ठेवण्याची एनर्जी आपोआप निर्माण झाली आहे. कारण कोणतीही गोष्ट सुरू करणं हेच सर्वात कठीण असतं. एकदा सुरुवात झाली की फ्लो आपोआप बनतो. तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी सुद्धा छोटे छोटे बदल करू शकता. जसं की रोज सकाळी कामाला लागण्यापूर्वी दिवसाचं शेड्यूल बनवण्यासाठी फक्त 2 मिनिटे देणे. हे छोटे बदल तुम्हाला तुमच्या कामावरचा फोकस वाढवायला खूप मदत करतात. यामुळे तुमची प्रोडक्टिव्हिटी इतकी वाढेल की तुम्हाला स्वतःलाच याबद्दल आश्चर्य वाटेल की आपण इतक्या सहजपणे इतकं मोठं काम पूर्ण कसं केलं. पैशांच्या बाबतीत सुद्धा आपण नेहमी याच चुका करतो. आपल्याला वाटतं की जेव्हा माझा पगार वाढेल तेव्हा मी खूप मोठी इन्व्हेस्टमेंट करेल किंवा माझ्याकडे खूप पैसे येतील तेव्हा मी बचत करायला सुरुवात करेन. पण तसं कधीच होत नाही आणि आपले खर्च वाढतच जातात. काही जण सांगतं की मोठी रक्कम वाचवण्यासाठी वाट बघू नका. आजपासूनच अगदी छोटी रक्कम बाजूला काढायला सुरुवात करा. समजा तुम्ही दररोज चहावर किंवा बाहेरच्या खाण्यावर 100 रुपये खर्च करता तर त्यातले फक्त 20 रुपये वाचवा. हे 20 रुपये सुरुवातीला तुम्हाला खूपच कमी वाटतील. तुम्हाला वाटेल की या 20 रुपयांनी कायच होणार आहे. पण जेव्हा तुम्हाला ती रोज 20 रुपये वाचवण्याची सवय लागेल तेव्हा तुमचा पैशाकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदललेला असेल. फायनान्शियल फ्रीडम मिळवण्यासाठी डिसिप्लिन खूप गरजेचं असतं आणि हे डिसिप्लिन तुम्हाला अशा छोट्या छोट्या स्टेपमधून मिळतं. महिन्याच्या शेवटी जे पैसे उरतील ते वाचवण्याऐवजी महिन्याच्या सुरुवातीलाच एक छोटी रक्कम बाजूला काढून ठेवा. एक छोट्या सवयीने तुम्ही तुमच्या आर्थिक आयुष्यात खूप मोठा पॉझिटिव्ह बदल घडवू शकता. आता आपण जरा आपल्या रिलेशनशिप बद्दल बोलूया. आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात आपण आपल्या जवळच्या माणसांना पुरेसा वेळ देऊ शकत नाही. आपल्याला वाटतं की रिलेशनशिप चांगली ठेवण्यासाठी आपल्याला काहीतरी खूप मोठं करावं लागेल, जसं की महागडे गिफ्ट्स द्यावं लागेल, सुट्ट्यामध्ये मोठ्या ट्रिपला जावं लागेल. पण खरं सांगू का, रिलेशनशिपमध्ये या मोठ्या गोष्टींपेक्षा रोजच्या छोट्या छोट्या कृती खूप जास्त मॅटर करतात. जर तुम्हाला तुमचं रिलेशनशिप सुधरवायचं असेल किंवा अधिक घट्ट करायचं असेल तर रोज फक्त 5 मिनिटे आपल्या पार्टनरला किंवा आपल्या आई वडिलांना पूर्ण लक्ष देऊन ऐकण्यासाठी लावा. त्या 5 मिनिटात तुमचा मोबाईल पूर्णपणे बाजूला ठेवा. फक्त 5 मिनिटं त्यांच्याशी मन मोकळेपणाने गप्पा मारा आणि त्यांच्या दिवसाविषयी विचारा. हा एक छोटासा बदल समोरच्या व्यक्तीला किती भारी आणि स्पेशल फील देईल याचा तुम्ही विचारही करू शकत नाही. नात्यामध्ये आलेला दुरावा कमी करण्यासाठी रोज केलेली एक छोटी कृती एखाद्या मोठ्या सेलिब्रेशनपेक्षा कितीतरी पटीने अधिक प्रभावशाली असते. तसेच जेव्हा आपण कोणावर चिडतो किंवा रागावतो तेव्हा आपण लगेच काहीतरी चुकून बोलून जातो. तिथेही तुम्हाला स्वतःवर कंट्रोल ठेवायला शिकायला पाहिजे. रागाच्या भरात काहीही बोलण्यापूर्वी फक्त 3 सेकंद थांबण्याची सवय लावा. हे 3 सेकंद तुम्हाला तुमच्या इमोशन्सवर ताबा मिळवण्यासाठी खूप जास्त मदत करतील आणि तुम्ही ते चुकीचे शब्द बोलण्यापासून वाचताल जे समोरच्याला कायमचे दुखावू शकतात आणि ज्यामुळे तुम्हालाही पुढे चालून प्रॉब्लेम होऊ शकतो. आपल्याला अनेकदा नवीन गोष्टी शिकायच्या असतात किंवा एखादी नवीन हॉबी जोपासायची असते. कोणाला गिटार वाजवायला शिकायचं असतं तर कोणाला पुस्तक वाचायची सवय लावायची असते. पण वेळेअभावी आपण ते करू शकत नाही असा आपण स्वतःचा समज करून घेतो. पण खरं कारण वेळ नसणं हे नसतं, तर आपली सुरुवात करण्याची चुकीची पद्धत असते. जर तुम्हाला वाचनाची सवय लावायची असेल तर रोज 50 पाने वाचण्याचं मोठं गोल सेट करू नका. रोज फक्त 2 पानं किंवा एकच पान वाचण्याचा गोल ठेवा.
रात्री झोपण्यापूर्वी फक्त 2 मिनिटं पुस्तक हातात घ्या. हे इतकं सोपं आहे की तुम्ही कधी त्याला नाही म्हणूच शकणार नाही. हळूहळू तुम्हाला त्या पुस्तकातला इंटरेस्ट वाटू लागेल आणि तुम्ही स्वतःहून जास्त वेळ वाचायला लागताल. नवीन भाषा शिकायची असेल तर रोज फक्त एक नवीन शब्द शिकायची सुरुवात लावा. एका वर्षात तुमच्याकडे 365 नवीन शब्दांचा खजिना असेल. हाच खरा ग्रोथचा नैसर्गिक मार्ग आहे, जो कधीच थकत नाही. आपल्या मेंटल हेल्थ बद्दल बोलायचं झालं तर आजकाल स्ट्रेस आणि एन्झायटी हे शब्द खूप कॉमन झाले आहेत. आपण भूतकाळातील चुकांचा विचार करून किंवा भविष्याची चिंता करून आपला आजचा दिवस खराब करतो. अशा वेळी कायझेन पद्धत खूप मदतीला येते. तुम्हाला पूर्ण अर्धा तास मेडिटेशन करण्याची किंवा हिमालयात जाऊन बसण्याची अजिबात गरज नाही. रोज सकाळी उठल्यावर फक्त 1 मिनिट डोळे मिटून शांत बसा आणि स्वतःच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. फक्त 1 मिनिट. जेव्हा तुम्ही अशा छोट्या गोष्टी करता तेव्हा तुमचा मेंदू शांत व्हायला लागतो. तुमच्या मनातले नको ते विचार कमी होतात. आपण आपल्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला लागतो आणि जे नाहीये त्याबद्दल तक्रार जास्त करत असतो. रोज झोपण्यापूर्वी अशा फक्त एका गोष्टीचा विचार करा ज्याबद्दल तुम्ही कृतज्ञ आहात. ती गोष्ट काहीही असू शकते. कदाचित आज खाल्लेलं छान जेवण असेल किंवा एखाद्या मित्राशी झालेली चांगली चर्चा असेल. या छोट्याशा सवयीमुळे तुमचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक बनेल आणि तुमच्या आयुष्यात आपोआपच आनंदाची वाढ होईल. या सगळ्या प्रवासात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की अपयश हे येणारच आहे. आपण रोबोट नाही आहोत की आपण ठरवलं आणि सगळं एकदम परफेक्ट होईल. कधी कधी तुम्ही ठरवलेली ती छोटी स्टेप सुद्धा तुम्हाला घेता येणार नाही. एखाद्या दिवशी तुम्हाला 5 मिनिटं सुद्धा काम करावंसं वाटणार नाही. अशा वेळी स्वतःला अजिबात दोष देऊ नका. स्वतःवर चिडूही नका किंवा मी काहीच करू शकत नाही असा विचार देखील करू नका. जर एखाद दिवशी व्यायाम झाला नाही तर याचा अर्थ असा बिलकुल होत नाही की तुमचं सगळं रुटीन खराब झालं आणि आता ते सगळं संपलंच. दुसऱ्या दिवशी पुन्हा अगदी शून्यापासून सुरुवात करा. ही पद्धत आपल्याला स्वतःशी नम्र राहायला शिकवते. ती आपल्याला सांगते की प्रत्येक मोठा प्रवास एका छोट्याशा पावलाने सुरू होतो आणि मध्ये थोडा वेळ थांबलं तरी देखील तिथून पुढे पुन्हा सुरू करता येतं. आपण आपल्या प्रोग्रेसशी इतकं अटॅचमेंट करून घेतो की थोडं जरी मागे पुढे काही झालं तर आपण निराश होतो. ही निराशा टाळण्यासाठी स्वतःला सतत हे सांगावं लागेल की मी कालच्यापेक्षा आज फक्त 1% चांगला बनण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे. परफेक्शनच्या मागे न धावता प्रोसेसवर फोकस करणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. मित्रांनो, मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की आयुष्य खूप सुंदर आहे, पण आपण त्याला आपल्या अनावश्यक एक्सपेक्टेशन्समुळे आणि मोठमोठ्या गोल्सच्या ओझ्याखाली खूप गुंतागुंतीचं करून टाकतो. आपण नेहमी भविष्यात जगण्याचा प्रयत्न करतो. मला ते अचीव्ह करायचंय, मला तिथे पोहोचायचंय. या सततच्या धावपळीत आपण आपला आजचा दिवस आणि आजचा क्षण पूर्णपणे विसरून जातो. ही पद्धत आपल्याला खऱ्या अर्थाने वर्तमानात जगायला शिकवते. ते आपल्याला आजच्या एका छोट्या क्षणावर आणि आजच्या छोट्या कृतीवर फोकस करायला लावतं. जेव्हा तुम्ही तुमचे ते लांबचे मोठे गोल्स थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून फक्त आजच्या एका छोट्या स्टेपवर लक्ष केंद्रित करता तेव्हा तुम्हाला खांद्यावरचं तुमचं खूप मोठं ओझं कमी झाल्यासारखं वाटतं. तुम्हाला एकदम रिलॅक्स फील होतं आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे याच रिलॅक्स आणि तणावमुक्त अवस्थेत तुम्ही तुमच्या यशाच्या आणि तुमच्या गोलच्या सर्वात जवळ पोहोचता. कारण तुम्ही आता परिणामांची चिंता न करता फक्त प्रक्रियेचा म्हणजेच प्रोसेसचा आनंद घेत असता. आता तुम्हीच स्वतःला एक प्रश्न विचारा. आज असा कोणता एक अगदी छोटा बदल आहे जो तुम्ही तुमच्या आयुष्यात आता या क्षणी करू शकता? अगदी छोटा म्हणजे असा बदल जो करायला तुम्हाला काहीच एफर्ट्स घ्यावे लागणार नाहीत. कदाचित रोज सकाळी उठल्यावर 1 ग्लास पाणी जास्त पिणं असेल किंवा रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल 5 मिनिटं आधी बाजूला ठेवणं असेल. हे काहीही असू शकतं. तो एक छोटा बदल आजच शोधून काढा आणि आजपासूनच त्याची अंमलबजावणी करायला लागा. यश एका रात्रीत मिळत नाही हे आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे, पण अशा सातत्याने केलेल्या छोट्या छोट्या सवयींमधून ते नक्की मिळतं हे तुम्हाला अनुभवायचं आहे. तुमच्या आतमध्ये ती सगळी ताकद आहे, ती एनर्जी आणि तो कॉन्फिडन्स सुद्धा आहे. फक्त त्याला एका छोट्याशा स्टेपची जोड देण्याची गरज आहे. मला पूर्ण खात्री आहे की आजचा आपला हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल आणि तुमच्या आयुष्यात एक नवीन आणि सकारात्मक दिशा द्यायला नक्कीच मदत करेल. आता जास्त विचार करत बसू नका. एक दीर्घ श्वास घ्या, स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा आणि आजच आणि आत्ताच आपलं ते पहिलं छोटंसं पाऊल टाका. तुमचा हा प्रवास नक्कीच खूप सुंदर आणि यशस्वी असेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
पुन्हा भेटूया. धन्यवाद.